नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण इथं एकदम वेगळ्या पद्धतीने आणि एकदम झणझणीत असा 1 किलो प्रमाणात चिकनचा रस्सा आणि सुक्कं चिकन कसं बनवायचं ते इथं आज आपण बघणार आहोत। तर ही आजची रेसिपी आपण एकदम वेगळ्या आणि एकदम सोपी पद्धत वापरून बनवणार आहोत आणि याची चव म्हणाल तर फक्त बघूनच तोंडाला पाणी सुटणारे आहे। तर तुम्ही हा आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। तर चला आपण रश्श्याला लागणारे साहित्य काय काय आहे ते पहिल्यांदा बघूया। तर सुक्या मसाल्यामध्ये आपण इथं 2 चमचे अख्खे धने घेतलेत, 2 चमचे सफेद तीळ घेतलेत, 1 चमचा खसखस, खडे मसाले आहेत, बारीक चिरलेला कांदा आणि चवीपुरतं आपण मीठ वापरायचं आहे। ओला मसाल्यामध्ये मी इथं खोबरं घेतलंय, लसूण पाकळे आहेत, कोथिंबीरची देठं आहेत आणि आलं घेतलंय। हा सगळा मसाला आपण मिक्सरला एकदम ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही इथं मी 1 किलो प्रमाणात एकदम फ्रेश असं चिकन घेतले। हे चिकन मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। तर याला आता आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। तर त्यासाठी आता आपण यात घालूया अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीप्रमाणे आपण यात मीठ घालायचे आणि हे सर्व आता आपण हे एकसारखं हाताने मिक्स करून घ्यायचे। असं ह्याला हलवत सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे। असं छान आपण हाताने चोळून याला मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व चिकनला हे लागलं जाईल। आणि झाकण लावून आता आपण हे 15 ते 20 मिनिटांकरिता साईडला ठेवू। तर मी इथे एक तवा गरम करायला ठेवलाय। तर इथं सुके मसाले भाजून घेऊया। 2 चमचे अख्खे धने, 2 चमचे सफेद तीळ, खड्या मसाल्यामध्ये 1 मोठा दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 चक्री फूल आणि अर्धा चमचा जिरं, तसेच 1 चमचा इथं खसखस वापरली। तर हे सर्व मसाले आपण एकदम बारीक गॅसवर छान असे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि याची मिक्सरमधून एकदम बारीक अशी पूड आपण तयार करून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही इथं मी आता गॅस ऑन केलाय आणि इथं मी आता एक मोठं भांडं गॅसवर ठेवले। तर यात आता घालूया आपण तेल। तेल छान आपण आता हे गरम करून घ्यायचे। तेल इथं आता आपलं तापले। तर यात आता घालूया आपण मॅरिनेट केलेलं चिकन। तर याला आता आपण छान असं मिक्स करून घेऊया। हे तेलात असं आपण छान परतायचं आहे जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे परतत राहायचं आहे। तर आता बऱ्यापैकी हे आपण तेलात छान असं परतवून घेतले। तर आता आपण याला झाकण लावून एक 4 ते 5 मिनिट असंच तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। चार ते 5 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही चिकनला केवढं पाणी सुटले आणि इथं निम्मा अर्ध चिकन आपलं शिजून तयारच आहे। आता यात आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपण यात आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे। जेवढा तुम्हाला रस्सा लागेल
तेवढं एकदमच यात पाणी घालून घ्या आणि याला एकदा ढवळून घेऊन झाकण लावून आपण आता हे शिजवायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण रश्श्याला लागणारा मसाला तयार करून घेऊया. इथं मी एका कढईत तेल गरम केले. यात आपण घालतोय ओला मसाला. इथं ओला मसाला मी घातलाय. आता मसाला आपण छान तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे तेलात चांगला असा मसाला भाजून घ्यायचा आहे. सारखं तेलात परतत राहायचं. आता झाकण लावून आपण याला 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊया मसाला. बघू शकता तुम्ही मसाला आपला छान भाजला गेलाय. आता यात घालूया आपण 1-2 चमचे कांदा लसूण मसाला चटणी, 1 चमचा घरगुती मसाला चटणी, आणि अर्धा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा आपण बनवलेला गरम मसाला. आता हे सर्व मसाले आपण तेलात छान फ्राय करून घेणार आहोत. हे मसाले आपण छान तेलात एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. मी आता मसाले करपू नये म्हणून यात थोडंसं आपण बनवलेल्या रश्श्याचं आळणी पाणी यात घालून घेणार आहे, म्हणजे आपला मसाला छान शिजायला मदत होईल. आता आपण झाकण ठेवून 1-2-3 मिनिट हा मसाला शिजवून घेणार आहोत. आता बऱ्यापैकी तेल सुटायला लागले मसाल्याला, तर झाकण लावून घेऊया. बघू शकता तुम्ही किती तेल सुटले आपल्या मसाल्याला. आता थोडीशी कस्तुरी मेथी घालूया आणि छान मिक्स करून घेऊ. कस्तुरी मेथीमुळे आपल्या रश्श्याला टेस्ट खूप छान येते. आणि बघू शकता तुम्ही मसाला आपला किती भारी शिजून तयार झालाय. तर इथं चिकन पण आपण शिजलंय काय ते बघूया. इथं 1 चमचा घेतलाय मी, तर तोडून बघते. बघू शकता तुम्ही चिकन पण आपलं इथं चांगलं शिजलंय. आता आपण बनवलेला हा सगळा मसाला यात घालून घ्यायचा आहे. छान मिक्स करत घालायचं, ढवळून घ्यायचं याला एकदा. आणि कढईत पण आपण गरम पाणी घालून संपूर्ण कढईतला मसाला यात ओतून घ्यायचा आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. आणि चवीपुरतं आपण मीठ घालूया. मगाशी पण आपण मीठ घातलं होतं चिकन मॅरिनेट करायला.
तर चव बघूनच मीठ घालायचं यात. बघू शकता तुम्ही आपला इथं रस्सा तयार झालाय. कट पण बघा कसला भारी आलाय. तर आता आपण सुक्कं चिकन बनवूया. तर इथं कढई गरम करत ठेवली आहे. तर आता यात घालूया तेल. आणि हा एक मोठ्या आकाराचा एक मी बारीक कांदा चिरून घेतलाय, तो आता यात घातलाय. तर आता छान भाजून घेऊ. कांदा तेलात छान असा आपण सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे. कांदा भाजला की लगेचच आपण यात मसाला घालायचा आहे. मसाला छान तेलात परतून घ्यायचा 1-2 मिनिट. ही पण प्रोसेस त्याच रश्श्याला बनवलेल्या मसाल्याप्रमाणेच यूज करायची. तर यात आता 1 चमचा कांदा लसूण मसाला चटणी घातली, 1 चमचा घरगुती मसाला घातला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला. तर आता हे पण मसाले मगाशी बनवलेल्या मसाल्याप्रमाणे आपण चांगले तेलात फ्राय करून घ्यायचे. यात पण आता मसाला करपू नये म्हणून थोडंसं आपण गरम पाणी किंवा तयार केलेल्या रश्श्यातलंच पाणी आपण यात घालून घेऊया आणि 1-2 मिनिट हे शिजवायला ठेवायचं. एक 2 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही मसाला आपला शिजलाय. तर आता यात कस्तुरी मेथी हातावर चोळून घालायची. आणखी एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता आपण यात आता चिकन घालणार आहोत. शिजवलेलं संपूर्ण चिकन आपण यात आता गाळून घातलंय रश्श्यातलं. छान मिक्स करून घेऊया. आणि जर आपल्याला झणझणीत आणि लालसर हवं असेल तर रश्श्यातलाच थोडासा कट आपण यात घालू शकतो. तर आता मी यात रश्श्यातला कट घातलाय थोडासा. आणि याला आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे 1-2 मिनिट. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तर इथं आता आपलं सुक्कं चिकन पण तयार झालंय.